विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर यासह ओमप्रकाश शेटे हेही इच्छुक होते। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, तर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व, तर विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी। अनिकेत तटकरेंचं भाष्य। महाविकास आघाडीकडून परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगर प्रमुख डॉ. विवेक नावनंदर यांना उमेदवारी। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये 17 पैकी 4 जागा ठाकरेंची शिवसेना लढणार। लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतनं वगळली। लाभार्थ्यांची संख्या आता 2,46,00,000हून 1,66,00,000 पोहोचली। ई-केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे। जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य। 2 ते 3 दिवसात कार्यवाही सुरू करू, मंत्री विखे पाटलांचं आश्वासन। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली, तर पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवणार। सरकार डबल ढोलकी, ओबीसींनी विश्वास ठेवू नये। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय। मनोज जरांगेंच्या मागणीवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, तर ओबीसींवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा वडेट्टीवारांचा इशारा। वडेट्टीवारांनी काँग्रेस सरकार असताना ओबीसींचं कल्याण केलं का? डबल ढोलकीच्या टीकेवरून मनोज जरांगेंचाही वडेट्टीवारांवर पलटवार। विखेंनी घराण्याची अब्रू धुळीस मिळवली। जरांगेसारखा माणूस त्यांच्याशी खालच्या तिरस्काराच्या भाषेत बोलत होता। मंत्री विखे आणि जरांगेंच्या भेटीवर लक्ष्मण हाकेंचं विधान। प्रसाद लाड यांना आमच्या समस्या काय कळणार? आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू। प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या बोगस कुणबी दाखले काढणाऱ्यांवर आक्षेप। दरम्यान आमच्याकडे असलेल्या पुराव्यांमधून लढाई सुरू। गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया, तर ज्या जात पडताळणी समितीने दाखले दिले त्यांनीच ते रद्द करून द्यायचे। पडळकर आक्रमक। माझी ब्रेन मॅपिंग करा असं परळीतील म्हणाले होते। दरम्यान त्यांनी कुणाला माझा घातपात करायला लावला ते समोर आलं पाहिजे। आरोपींना कोण साथ देतंय ते लावून धरणार। घातपाताच्या आरोपांवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली आहे। तायवाडेंची प्रतिक्रिया, तर आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही। बबनराव तायवाडेंचं भाष्य। मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका। जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत। जरांगेंना दिलेल्या आश्वासनांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा विषय हा तांत्रिक विषय। आरक्षणाचा विषय सरकार आणि जरांगे पाटलांच्या चर्चेत सुटेल। अन्य कोणी यावर चर्चा करू नये। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 301वी जयंती, तर अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आज आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेला अभिवादन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राम शिंदे यांचीही इथे उपस्थिती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवारांची मागणी। खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र दिसतंय। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवाच्या खर्चावरून रोहित पवारांचा निशाणा। कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं। राजकारण कुठे करायचं आणि कुठे नाही याचं भान असायला हवं, एवढाच सल्ला। रोहित पवारांच्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करण्याच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका। चौंडी हे पुण्यभूमी आणि प्रेरणास्थळ असून ते राजकारण किंवा वादासाठी नव्हे, तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं। रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये एमआयएम पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश। मिरज शहरातनं दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन। प्राजक्त तनपुरेंना नवीन मार्ग दिसला, त्यांनी तिकडे सुखात राहावं, राजकीय श्रद्धांजली वाहतो असं म्हणत संजय राऊतांची घणाघाती टीका।
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश मंत्री पाळत नसतील तर त्यांना बडतर्फ करा. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सायकलवरून फिरतात तर मंत्री मोठा ताफा घेऊन फिरतात. संजय राठोडांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर संजय राऊतांची टीका. केसी वेणुगोपाल यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण. उद्धव ठाकरेंना केसी वेणुगोपाल यांनी फोन केल्याची माहिती. ठाकरेंना वेणुगोपाल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचं निमंत्रण. केसी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून संवाद. सिंधुदुर्ग पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावरून आरोप प्रत्यारोप तर जिल्ह्यातील पोलीस खात्यांमध्ये आता भ्रष्टाचार सुरू. शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा आरोप तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. निलेश राणेंच्या आरोपांवर वैभव नाईकांची मागणी. निलेश राणेंच्या आरोपांची चौकशी करणार मंत्री नितेश राणेंचं आश्वासन. ईडीचं विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. दरम्यान 11 वर्ष शिल्लक असताना सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. अचानक स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याचा दावा. वांद्र्यातील गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचं नियोजन केल्याचा तपास यंत्रणांना संशय. पोलीस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि काही महत्त्वाची ठिकाणं लक्षावर असल्याचीही माहिती. पुण्यातील विषारी दारूमुळे हडपसरच्या काळेपडळमधल्या आणखी दोघांचा मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा सीआयडीकडून सखोल तपास सुरू. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं तयार. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून याचा तपास सुरू. पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये पोलिसांचा नाकर्तेपणा. दारूचे अवैध धंदे सुरू होते. पोलिसांना माहीत नव्हतं का? पोलिसांकडून हप्तेगिरी सुरू आहे. रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुणे विषारी दारू प्रकरणी प्रशासनाची कठोर कारवाई. कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई. पुण्यातील अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक. कारवाईचा बडगा. 2 दिवसात 10 ते 12 दारूच्या या भट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त. पिंपरीमधील विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याच्या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत तर मंत्री गिरीश महाजनांची माहिती. पालिकेकडून आधीच 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. किल्ले रायगडाचा पायी मार्ग 30 मे ते 1 जून दरम्यान बंद. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू. रोपवे सेवा मात्र नियमित सुरू राहणार. भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार. सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात. 5 जूनपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाही सुरू होणार. मुंबई मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन या मार्गावर ब्लॉक. केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा सुरू. 6 रुपये किलोनं चाकण बाजार समितीमध्ये लिलाव. दर परवडणारा नसल्याची शेतकऱ्यांची भावना तर खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. नाशिकमधील नाफेड कांदा खरेदीवर महसूल आणि पणन तसंच कृषी विभागाच्या एकत्रित पथकांचा वॉच. विक्रीतील घोळ आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पथकं तैनात. कांद्याला किमान 25 रुपये किलोचा दर हा शेतकऱ्यांचा हक्क. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. रोहित पवारांची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलीमध्ये ज्या ठिकाणी 1935 रोजी बौद्ध परिषद घेतली होती त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली आहे. याचवेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्याच्या नसरापूरमधील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयामध्ये 2 महत्त्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवला. 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. साताऱ्यामध्ये कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयंतराव भोसले पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ. वडगाव हवेली इथल्या हनुमान मंदिरामध्ये या प्रचाराचा नारळ फोडलाय. अकोला शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर कथित हल्ला तर काँग्रेस आमदार साजिद पठाण आणि माजी महापौर मदन भरगड यांच्यासह 12 जण निर्दोष. अकोला जिल्हा न्यायालयाचा निकाल. संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये एनआयएची मोठी कारवाई. यूपीचा रहिवासी असलेल्या 23 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. दहशतवादी शहाजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा त्याच्यावर संशय. एनआयएनं देशभरात केलेल्या कारवाईमध्ये 9 जणांना ताब्यात घेतलंय. पालघरच्या बोईसरमध्ये सीएनजी पंपावर वाहन चालकांवर तासनतास थांबण्याची वेळ. दुरुस्तीच्या कामामुळे सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम. सीएनजी तुटवड्याची समस्या सोडवण्याची आता वाहन चालकांची मागणी. चंद्रपुरात स्वतःच्या स्फोटच्या 2 मुलांची महिलेनं विक्री केल्याच्या प्रकरणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या महिलेचं कृत्य समोर. त्यानंतर आता क्रूर माता गजाड तर बाळ विकत घेणाऱ्या 3 महिलांनाही अटक. दरम्यान या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार.
नाशिक शहरातील एमपीएससीच्या 24 परीक्षा केंद्रांवर आज संयुक्त पूर्वपरीक्षा. परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात वाढ. गट अ आणि गट ब ची आज पूर्वपरीक्षा. बारामती बस स्थानकानं स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. 1 जून रोजी मुंबई या ठिकाणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण पार पडणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पारदर्शक मंडपाची उभारणी. पारदर्शक मंडपामुळे भाविकांना कळस दर्शन घेता येणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मंडपाची उभारणी. नागपुरातील आमराईमधील झाडं महापालिका तोडणार, तर झाडं पालिका तोडणार असल्यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक. झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मनमाडमध्ये अतिक्रमणाविरोधी मोहिमेला आता सुरुवात. तर इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार. चंद्रपूर जिल्ह्यातील करोली आकापूरमध्ये 4 पिलांसह 20 हत्तींच्या कळपाचा प्रवेश. तर हत्तींचा कळप शिरल्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण. हत्तींच्या कळपानं वनविभागाची चिंता वाढवली. यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता. नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता कमीच. यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचाही अंदाज. मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. तर आज मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. त्यानंतर आता नागरिकांची तारांबळ. दरम्यान आज दिवसभर हलक्या पावसाची शक्यता. पुणे शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.